नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयाची चिरफाड करणार आहोत जो खरं तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे, आपलं भावनिक जग. आपल्याकडे जे काही सोर्सेस आहेत ते आपल्याला माणसाच्या स्वभावाच्या आत डोकावून बघायला मदत करतात. आपण अनेकदा विचार करतो की नाही की एकच माणूस कधी अत्यंत प्रेमळ तर कधी इतका मत्सर कसा काय करू शकतो. बरोबर. आज आपण याच आपल्या आतल्या काय म्हणूया ऑपरेटिंग सिस्टमला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ही ऑपरेटिंग सिस्टम समजून घेणं खरंच खूप गरजेचं आहे, कारण राग, आनंद, दुःख, मत्सर या फक्त भावना नाहीयेत. नाहीये? त्या आपल्या निर्णयांवर, आपल्या नात्यांवर आणि एकंदरीत आपल्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या खूप शक्तिशाली ड्रायव्हर्स आहेत. आजचा चर्चेचा उद्देश हाच आहे की या भावनांचा उगम कुठे होतो, त्या कशा काम करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या विचारांचं स्टिअरिंग व्हील वापरून त्यांना योग्य दिशा कशी द्यायची. वाह, विचारांचं स्टीअरिंग व्हील छान आहे. हो, यालाच आपण इमोशनल इंटेलिजन्स किंवा भावनिक बुद्धिमत्ता म्हणू शकतो. बरोबर. चला तर मग या प्रवासाची सुरुवात करूया. आपल्या श्रोत्यांमधला पहिला मुद्दाच खूप आकर्षक आहे. तो माणसाच्या स्वभावातला विरोधाभास दाखवतो. म्हणजे तो कधी उदारपणे क्षमा करतो तर दुसऱ्याच क्षणी अगदी छोट्या कारणावरून सूट घेण्याच्या गोष्टी करतो. हो. कधी तो निस्वार्थपणे त्याग करतो तर कधी कमालीचा स्वार्थी वागतो. हे दोन टोक एकाच व्यक्तीमध्ये कसे काय असू शकतात? याचं कारण आहे ना, ते आपल्या मेंदूच्या रचनेतच दडलेलं आहे. आपण जरी स्वतःला विचार करणारे प्राणी समजत असलो, हो, तरी आपल्या आत एक भावनाशील प्राणी सुद्धा आहे. राग, आनंद, दुःख, भीती, मत्सर हे आपल्या अगदी मूलभूत आदिम भावना आहेत. म्हणजे खूप जुन्या आहेत. अगदी लाखो वर्षांच्या उत्क्रांतीतून तयार झाल्यात. त्यामुळे त्या खूप वेगाने आणि तीव्रतेने व्यक्त होतात. या उलट आपला जो विचार करणारा मेंदूचा भाग आहे, तर्क लावणारा. हो, तो तुलनेने नवीन आहे आणि थोडा हळू आहे. अच्छा, म्हणजे फिलिंग ब्रेन आणि थिंकिंग ब्रेन यांच्यात सतत एक प्रकारची शर्यत लागलेली असते आणि अनेकदा फिलिंग ब्रेन जिंकतो. अगदी तसंच. आणि जेव्हा या दोन्हींमध्ये ताळमेळ नसतो, तेव्हा आपल्याला स्वभावातला हा विरोधाभास दिसतो. ओके. एखादी व्यक्ती जेव्हा भावनेच्या भरात वाहून जाते, तेव्हा तिचा फिलिंग ब्रेन गाडी चालवत असतो. आणि जेव्हा ती शांतपणे विचार करून निर्णय घेते, तेव्हा थिंकिंग ब्रेन नियंत्रणात असतो. बरोबर. आयुष्य यशस्वीपणे जगण्याची कला म्हणजे या दोन्ही ब्रेन्समध्ये योग्य समन्वय साधणं. आणि याच समन्वयाला आपल्या स्रोतांमध्ये भावनिक समायोजन असं म्हटलं आहे, बरोबर? ही संकल्पना ऐकायला थोडी जड वाटते, पण मला वाटते ती खूप प्रॅक्टिकल आहे. तर हे भावनिक समायोजन म्हणजे नेमकं काय? म्हणजे फक्त भावना दाबून टाकणं आहे का? अजिबात नाही. हा एक खूप मोठा गैरसमज आहे. अच्छा. भावनिक समायोजन म्हणजे भावनांना दाबून टाकणं किंवा त्यांचं अस्तित्व नाकारणं नव्हे. उलट भावनांना स्वीकारून त्यांना योग्य प्रकारे मॅनेज करणं. मॅनेज करणं. हो. याला मानसशास्त्रात काय म्हणतात त्याला? हो, कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग असंही म्हणतात. म्हणजे एखाद्या घटनेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकणं. ओके, हे इंटरेस्टिंग आहे. एखादं उदाहरण देऊन सांगाल का? समजा माझ्या सहकार्याला प्रमोशन मिळालं आणि मला नाही मिळालं. साहजिकच मला वाईट वाटेल, राग येईल, थोडा मत्सरही वाटेल. आता इथे भावनिक समायोजन कसं काम करेल? उत्तम उदाहरण आहे. आता इथे 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे सरळ भावनेच्या आहारी जाण्याचा. म्हणजे? तर मनात येतील. आणि यामुळे तुमचा राग आणि मत्सर वाढतच जाईल. आणि दुसरा मार्ग? दुसरा मार्ग आहे भावनिक समायोजनाचा. इथे तुम्ही आधी भावना ओळखता. हो, मला वाईट वाटतंय आणि मत्सरही वाटतोय, हे स्वीकारता. पण त्यानंतर तुम्ही विचार करता की या प्रमोशनसाठी माझ्यामध्ये कोणत्या गोष्टी कमी पडल्या, मी त्या कशा सुधारू शकेन, माझ्या सहकार्याच्या कोणत्या चांगल्या गुणांमुळे त्याला हे मिळालं. समजलं. म्हणजे घटनेला माझं अपयश म्हणून बघण्याऐवजी शिकण्याची संधी म्हणून बघणं. अगदी. तुम्ही फक्त भावना कंट्रोल नाही करत, तर त्या भावनेला जन्म देणाऱ्या विचारालाच बदलता. अरे वाह, हा तर खूपच वेगळा विचार आहे की नाही? मग जेव्हा आपण हे भावनिक समायोजन साधतो तेव्हा त्याचे फायदे काय होतात?
व्यक्तिमत्व संतुलित होतं हे तर आहेच, पण त्या पलीकडे जाऊन काही ठोस फायदे आहेत का? नक्कीच आहेत. आणि ते फक्त चांगले संबंध निर्माण करण्यापुरते मर्यादित नाहीत, अजिबात नाहीत. ओके. एक मोठा फायदा म्हणजे तुमची निर्णय क्षमता प्रचंड सुधारते, कारण तुम्ही भावनेच्या भरात घेतलेले अविचारी निर्णय टाळता. उदाहरणार्थ? समजा आर्थिक निर्णय घेताना भीती किंवा लोभ या भावनांच्या आहारी न जाता तुम्ही जास्त लॉजिकल विचार करू शकता. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची लवचिकता म्हणजे हां. रेझिलियन्स वाढते. आयुष्यात जेव्हा कठीण प्रसंग येतात तेव्हा तुम्ही कोलमडून पडत नाही. कारण त्या परिस्थितीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन जास्त सकारात्मक असतो. अगदी. आणि मला वाटतं याचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे आपण इतरांना दोष देणं थांबवतो. त्याच्यामुळे असं झालं, सिस्टीमच खराब आहे, याऐवजी या परिस्थितीत मी काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित करतो. बरोबर, अगदी बरोबर. यालाच इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल म्हणतात. म्हणजे माझ्या आयुष्याच्या नियंत्रणाची सूत्र माझ्या हातात आहेत, ही भावना वाढीस लागते. इतरांची उणीदुणी काढणं, त्यांचं मत्सर करणं, या गोष्टी तेव्हाच होतात जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्या आयुष्याचं नियंत्रण दुसऱ्यांच्या हातात आहे. भावनिक समायोजनामुळे हा दृष्टिकोन बदलतो, हट्टीपणा कमी होतो आणि आपण अधिक आनंदी आणि प्रभावी व्यक्ती बनतो. हे सगळं ऐकून असं वाटतंय की या प्रवासाची पहिली पायरी स्वतःला ओळखणं हीच असली पाहिजे. आपल्या क्षमता आणि उणीवा दोन्हीची प्रामाणिकपणे जाणीव असणं किती महत्वाचं आहे. ही पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे. आपण अनेकदा आपल्या चांगल्या गोष्टींबद्दल बोलतो, पण आपल्या उणीवा त्या मान्य करायला आपल्याला खूप अवघड जातं. खरंय. पण विचार करा, जोपर्यंत आपल्याला हेच माहीत नाही की गाडी कुठे खराब झाली आहे, तोपर्यंत आपण ती दुरुस्त कशी करणार? नाही करू शकत. त्यामुळे स्वतःची एक प्रामाणिक इन्व्हेंटरी बनवणं गरजेचं आहे. मला काय चांगलं जमतं आणि कुठे मी कमी पडते हे स्वीकारायला हवं. पण यात एक धोका नाही का, की आपण आपल्या उणीवांवरच इतकं लक्ष केंद्रित करतो की आपल्यातल्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं आणि आपला आत्मविश्वास कमी होतो? खूप चांगला मुद्दा आहे. आणि म्हणूनच स्रोतांमध्ये एक संतुलन साधायला सांगितलं आहे. कसं? ते म्हणतात की जी गोष्ट येत नाही म्हणून खंत करत बसू नका. ज्या गोष्टी तुम्हाला चांगल्या येतात त्यात प्रावीण्य मिळवा. म्हणजे तुमच्या क्षमतांना खतपाणी घाला. ओके. पण त्याच वेळी तुमच्या उणीवांकडे डोळेझाक करू नका. त्या मान्य करा आणि त्या सुधारण्यासाठी एक छोटा का होईना पण प्रामाणिक प्रयत्न करा. एक छोटा प्रयत्न. हो. उदाहरणार्थ, जर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला पटकन राग येतो, तर ते स्वीकारा आणि राग आल्यावर फक्त 10 पर्यंत आकडे मोजण्याचा साधा प्रयत्न सुरू करा. हाच तो बॅलन्स आहे. इथे मला एक नेहमी ऐकण्यात येणारा प्रश्न विचारावासा वाटतो. स्वभाव काही बदलत नाही. लोक म्हणतात तो जन्मापासूनच तसा आहे. पण आपल्या सोर्सेसमध्ये नेहा नावाच्या मुलीचं एक उदाहरण आहे जे या विचाराला थेट आव्हान देतं. हो, आणि स्वभाव बदलत नाही हे एक खूप सोयीस्कर कारण आहे स्वतःमध्ये बदल न करण्याचं. बरोबर. पण सत्य हे आहे की आपला स्वभाव हा काही दगडात कोरलेली मूर्ती नाहीये. तो सवयींचा आणि विचारांचा पॅटर्नचा एक समुच्चय आहे. आणि प्रयत्नपूर्वक सवयी आणि विचार दोन्ही बदलता येतात. नेहाचं उदाहरण हेच दाखवतं. हो, ती केस स्टडी खूपच प्रभावी आहे. नेहा खूप बडबडी होती, इतकी की तिच्या मैत्रिणी तिला टाळू लागल्या होत्या. बरोबर. आणि तिच्या लक्षात आलं की तिच्या अति बोलण्यामुळे ती एकटी पडत आहे. आता इथे तिने मी अशीच आहे, ज्यांना आवडेल त्यांनी राहावा असा विचार केला नाही. नाही? ही झाली पहिली पायरी, अवेअरनेस अँड एक्सेप्टन्स. तिने हे स्वीकारलं की ही तिची उणीव आहे. मग तिने कृती आराखडा बनवला. काय केलं तिने? तिने तिच्या मैत्रिणींना सांगितलं की मी जास्त बोलत असेन तर मला थांबवा. अरे वा, म्हणजे तिने स्वतःच्या ब्लाइंड स्पॉटवर लक्ष ठेवण्यासाठी दुसऱ्यांची मदत घेतली. हे खूप धाडसाचं आहे. हो, आणि हेच महत्वाचं आहे. हळूहळू प्रयत्नपूर्वक तिने इतरांचं ऐकून घ्यायला सुरुवात केली. तिचा स्वभाव बदलला. यावरून हेच सिद्ध होतं की जर इच्छाशक्ती आणि योग्य पद्धत असेल तर स्वभाव नक्कीच बदलता येतो. कोणीही पूर्णपणे चांगलं किंवा वाईट नसतं. आपण एकमेकांना त्यांच्या उणीवा दूर करण्यासाठी मदत केली पाहिजे, त्यांची टिंगल करण्यासाठी नाही. नेहाने तिच्या बोलण्याच्या सवयीवर काम केलं, पण काही भावना खूप तीव्र असतात, जसं की राग. तो अचानक येतो आणि सगळं नियंत्रणाबाहेर घेऊन जातो. आनंद आणि दुःखाप्रमाणेच राग ही सुद्धा एक नैसर्गिक भावना आहे. पण त्यावर नियंत्रण ठेवणं इतकं आवश्यक का मानलं जातं? त्याचे दुष्परिणाम काय आहेत? राग येण्याची कारणं अनेक असू शकतात. आपल्या मनासारखं काही झालं नाही, कोणी आपला अपमान केला किंवा कुठे अन्याय दिसला की राग येतो. आणि कधीकधी हा राग योग्यही असतो. म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी रागाची ऊर्जा आवश्यक असते. पण समस्या तेव्हा निर्माण होते
जेव्हा हा राग वारंवार क्षुल्लक कारणांवरून आणि नियंत्रणाबाहेर जाऊ लागतो. आणि त्याचे परिणाम फक्त नात्यांवरच नाही तर आपल्या शरीरावरही होतात नाही का? अगदी. जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपलं शरीर फाईट और फ्लाईट मोडमध्ये जातं. फाईट और फ्लाईट. हो, म्हणजे हृदयाचे ठोके वाढतात, रक्तदाब वाढतो. हे जर सतत होत राहिलं तर त्याचे गंभीर शारीरिक परिणाम होतात. डोकेदुखी, निद्रानाश, पचनाच्या समस्या. सततचा निरुत्साह. हो, हे तर आहेच. पण मानसिक पातळीवर आपण एक हट्टी, चिडचिडे आणि असहयोगी व्यक्ती बनतो. रागाच्या भरात आपण अशी नाती तोडतो, असे शब्द बोलतो, ज्याचा पश्चाताप आपल्याला नंतर आयुष्यभर करावा लागतो. खरं. त्यामुळे रागावर नियंत्रण मिळवणं हे इतरांसाठी नाही तर सर्वात आधी स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी गरजेचं आहे. हे खरंय. आपल्या सोर्सेसमध्ये काही छोटी छोटी उदाहरणं दिली आहेत जी योग्य आणि अयोग्य भावनिक प्रतिक्रियांमधला फरक स्पष्ट करतात. त्यातून हे मुद्दे अधिक सोपे होऊन जातात. हो. पहिलं उदाहरण आहे रमेश आणि सुरेशचं. हो. रमेशने सुरेशला काहीतरी सांगितलं जे ऐकून सुरेशला धक्का बसू शकला असता किंवा तो लगेच रिॲक्ट होऊ शकला असता. पण त्याने तसं केलं नाही. काय केलं त्याने? त्याने ठरवलं की मी यावर लगेच प्रतिक्रिया देणार नाही, आधी मी स्वतः खात्री करून घेईन. इथे सुरेशने काय केलं? त्याने भावना आणि कृती यांच्यामध्ये एक पॉज घेतला. एक विचाराला जागा दिली. अगदी. हीच भावनिक समायोजनाची गुरुकिल्ली आहे. स्टिम्युलस आणि रिस्पॉन्सच्या मध्ये जागा निर्माण करणे. या उलट मीनाच्या बाबतीत नेमकं उलटं झालं. शिक्षकांनी छायाच्या निबंधाचं कौतुक केल्यावर मीनाला तिचा प्रचंड राग आला. इथे मीनाचा फीलिंग ब्रेन पूर्णपणे हावी झाला. तिच्या मनात मत्सराची भावना निर्माण झाली. तिला असं वाटलं की छायाचं कौतुक म्हणजेच तिचं अपयश आहे. म्हणजे तिने परिस्थितीला झिरो सम गेम म्हणून पाहिलं. बरोबर. ही एक अयोग्य आणि अपरिपक्व भावनिक प्रतिक्रिया आहे. खरं तर तिला विचार करता आला असता की छायाच्या निबंधात असं काय चांगलं होतं जे मी पुढच्या वेळी माझ्या निबंधात आणू शकेन. आणि तिसरं सुनीताचं उदाहरण, जे मला वाटतं भावनिक समायोजनाचं एक परिपूर्ण उदाहरण आहे. बरोबर. आई बाजारात लवकर निघून गेल्यामुळे सुरुवातीला सुनीता खूप रागावली. तिची पहिली प्रतिक्रिया भावनिक होती. पण तिने त्या रागाच्या भरात आईशी भांडण केलं नाही. नाही, तिने तो पॉज घेतला आणि आईला लवकर जाण्याचं कारण विचारलं. जेव्हा तिला कारण समजलं तेव्हा ते तिला पटलं आणि तिचा राग शांत झाला. इथे तिने काय केलं? तिने आपल्या पहिल्या भावनिक प्रतिक्रियेवरून सरळ कृती न करता अधिक माहिती मिळवली आणि मग आपली प्रतिक्रिया बदलली. यालाच कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग म्हणतात, जे आपण सुरुवातीला बोललो. अच्छा. तिने परिस्थितीला आईने मला फसवलं या फ्रेममधून काढून आईला काहीतरी अडचण असणार या फ्रेममध्ये टाकलं आणि तिचा सगळा प्रतिसादच बदलून गेला. अप्रतिम. म्हणजे आजच्या या चर्चेतून आपण आपल्या भावनिक जगाचा नकाशाच पाहिला. आपण हे शिकलो की भावना असणं नैसर्गिक आहे, पण त्या भावनांचे गुलाम होणं गरजेचं नाही. विचार आणि भावना यांचा योग्य मेळ घालून आपण आपले निर्णय आणि आपलं आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकतो. अगदी. आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा बदल शक्य आहे. आपल्यातील क्षमता ओळखून आणि उणीवा स्वीकारून आपण स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवू शकतो. राग आणि मत्सर यांसारख्या नकारात्मक भावनांवर नियंत्रण मिळवता येतं. आपल्या व्यक्तिमत्वाचे जे पैलू आपल्याला किंवा इतरांना त्रास देतात, जे आपल्या प्रगतीत अडथळा ठरतात, त्यांना ओळखून बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं. हीच खऱ्या अर्थाने स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घेणं आहे. अगदी बरोबर. ही चर्चा संपवताना ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला तीव्र राग, मत्सर किंवा दुःख वाटेल, तेव्हा लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा. ह्या क्षणी ह्या भावनेव्यतिरिक्त दुसरा कोणता विचार मी करू शकेन? फक्त हा एक प्रश्न तुम्हाला तो महत्वाचा पॉज देऊ शकतो.